शुक्र प्रदोष व्रत कथा मिळेल सुख समृद्धी आणि सौभाग्य। महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रतात प्रत्येक महिन्यात त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते आणि शुभ मुहूर्तावर भगवान शिवांची पूजा केली जाते। भगवान शिवाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते। शुक्र प्रदोष व्रत केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते, समस्या दूर होतात। प्रदोष व्रत केल्याने धनधान्य, पुत्र, आरोग्य इत्यादी। शुक्र प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी उपवास व कथा करावी। प्रदोष व्रताची कथा जाणून घेऊया आपण। प्रदोष व्रताचे महत्त्व। या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा करण्याचा नियम आहे। असे म्हणतात की भगवान शिवाची उपासना केल्याने पाप तर दूर होतेच, पण मोक्षही मिळतो। सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत। भगवान भोलेनाथांसोबत देवी पार्वतीची आणि गणेशाची पूजा करावी। कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते। भगवान शंकराला नैवेद्य दाखवावा। भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात, हे नेहमी लक्षात ठेवा। भगवान शिवाची पूजा करा। या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे। भक्तांनो, शुक्र प्रदोष व्रताची कथा पुढील प्रमाणे आहे। असे म्हणतात की एका शहरात 3 मित्र राहत होते, राजकुमार, ब्राह्मण कुमार आणि तिसरा श्रीमंत मुलगा। राजकुमार आणि ब्राह्मण कुमार यांचा विवाह झाला होता। धनिक यांच्या मुलाचाही लग्न झाले होते, पण गाय बाकी होती। एके दिवशी तिघे मित्र महिलांबद्दल चर्चा करत होते। महिलांचे कौतुक करताना ब्राह्मण कुमार म्हणाले की स्त्रीहीन घर हे भूताचे निवासस्थान असते। श्रीमंत मुलाने हे ऐकले तेव्हा त्याने ताबडतोब पत्नीला आणायचे ठरवले। तेव्हा श्रीमंत मुलाच्या आईवडिलांनी समजावले की आता शुक्राची देवता अस्त आहे। अशा स्थितीत सुनांना घरातून बाहेर काढणे शुभ मानले जात नाही। पण श्रीमंत मुलाने एक न ऐकले आणि सासरच्या घरी पोचले। सासरच्या घरीही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला, पण तो ठाम राहिला आणि मुलीच्या पालकांना त्यांना निरोप घ्यावा लागला। निरोप घेतल्यानंतर बैलगाडीचे चाक निखळून बैलाचा पाय तुटल्याने तिघी पत्नी शहरातून निघून गेल्या होत्या। दोघांना दुखापत झाली, पण तरीही तो चालतच राहिला। काही अंतर गेल्यावर त्यांना दरोडेखोरांनी पकडले, ज्यांनी त्यांचे पैसे लुटले। दोघांचे घरी पोचले, तिथे श्रीमंत पुत्राला साप चावला। त्याच्या वडिलांनी वैद्यांना बोलावले। वैद्यांनी सांगितले की 3 दिवसात तो मरणार आहे। तेव्हा ब्राह्मण कुमाराला ही बातमी समजली। तेव्हा तो श्रीमंत मुलाच्या घरी पोचला आणि त्याने त्याच्या आईवडिलांना शुक्र प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला आणि पत्नीसह सासरच्या घरी परत पाठवा असे सांगितले। धनिकाने ब्राह्मण कुमाराची आज्ञा पाळली आणि सासरच्या घरी पोचले। तिथे त्याची प्रकृती चांगली झाली। म्हणजे शुक्ल प्रदोषाच्या व्रतामुळे सर्व गंभीर संकटे दूर होतात। अशा प्रकारे ही शुक्ल प्रदोषाची कथा आहे।